शेतकरी बांधवांनो, 14 सप्टेंबर 2025 चा हवामान अंदाज तुमच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पाऊस, तापमान आणि पिकांसाठी आवश्यक मार्गदर्शन आम्ही देणार आहोत। ही माहिती तुमच्या प्रत्येक निर्णयाला दिशा देईल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आता मी तुम्हाला संपूर्ण 36 जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज देणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात दिवसभर गरमीसह आर्द्रता जाणवेल। दुपारी व संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात सकाळी अधूनमधून सूर्य दिसेल, पण दुपारी संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस पडेल, दुपारी व संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा धोका आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण राहील आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता वाढेल। पुणे जिल्ह्यात आर्द्र ढगाळ आसमान असेल, सकाळी हलके पावसाचे थेंब पडू शकतात, दुपारी ते संध्याकाळी पावसाची पुष्कळ शक्यता आहे। सातारा जिल्ह्यात सकाळी थंडगार वाटेल, दुपारी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, दिवसाच्या शेवटी वातावरण ओलसर होईल। सोलापूर जिल्ह्यात दिवसभर गरम राहील, पण आकाश ढगाळ होईल, पावसाचा धोका कमी मध्यम, विशेषतः संध्याकाळी। सांगली जिल्ह्यात कोरडी गरमी कमी, आर्द्रता वाढण्याची शक्यता, काही ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब। कोल्हापूर हा जिल्हा पश्चिम घाटाजवळ असल्याने पावसाची अधिक शक्यता आहे, दुपारी संध्याकाळी वादळ पावसाचा धोका। शेतकऱ्यांनो, शेतात काम करताना पायाचे संरक्षण हेच खरं धन आहे। गुडघ्यापर्यंतचा मजबूत रबर गमबूट वापरल्याने विंचू, सापाच्या दंशापासून सुरक्षितता मिळते। काटेरी गवत, दगड यांचा देखील त्रास होत नाही आणि पावसाळ्यात चिखल पाण्यातही पाय कोरडे राहतात। सोयाबीन किंवा इतर धान्य, इतर आपली फळबाग फवारतानाही हा गमबूट रसायनापासून पायाचे रक्षण करतो। टिकाऊ आणि आरामदायी, किफायतशीर अशा या गमबूटमुळे शेतकऱ्यांचा जीव वाचतो, श्रम वाचवतात आणि काम सोपंही होतं। म्हणूनच आजच हा गमबूट खरेदी करा। ॲफिलिएट या नावावर क्लिक करा आणि गमबूट लगेच घ्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण राहील, दुपारी व संध्याकाळी मुसळधार पावसाची व वादळाची शक्यता आहे। जालना जिल्ह्यात दिवसभर ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि दुपारी संध्याकाळी वादळी पावसाचा धोका वाढेल। परभणी जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी वायुदार वादळांसह पावसाची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ समाधानी वातावरण राहील, दुपारी जोरदार पाऊस आणि संध्याकाळपर्यंत अवघड पावसाची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील, दुपारी व संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात सकाळी हलकासा सूर्य, पण दुपारी ढग वाढतील, वादळ तडाखेबंद पावसाचा धोका आहे। लातूर जिल्ह्यात दिवसापासून पावसाचे चिन्ह दिसतील, दुपारी संध्याकाळी वादळ पावसाची शक्यता जास्त, हवामान उष्ण आणि आर्द्र वाटेल। धाराशिव जिल्ह्यात सकाळी हलक्या पावसाची शक्यता, दुपारी ढगाळ, हवामान अस्थिर, संध्याकाळपर्यंत पाऊस किंवा वादळी येऊ शकतात। पालघर जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण राहील, काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, दुपारी ते संध्याकाळी वादळी पाऊस व विजेची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यात दिवसभर आर्द्रता जास्त राहील, दुपारी व संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता, हवेत गारवा कमी, वातावरण ओलसर होईल। मुंबई शहर मध्यम जोरदार पावसाचे पहिले थेंब सकाळी दिसू शकतात, दुपारी व संध्याकाळी पावसाचा धोका वाढेल, विशेषतः समुद्र किनाऱ्याजवळ। मुंबई उपनगर आकाश ढगाळ राहील, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, संध्याकाळपर्यंत वादळी पावसाचा धोका आहे। प्रवासी व पर्यटकांसाठी पावसात भिजून सामान खराब होऊ नये म्हणून रेनकोट, छत्री आणि वॉटरप्रूफ बॅग प्रवाशांसाठी जीवनदान ठरतात। लांब प्रवासात थकवा आला की थर्मल बाटलीतील गरम पाणी, चहा ताकद देतो, तर मोबाईल बंद पडू नये म्हणून पॉवर बँक आवश्यक आहे। या छोट्या पण महत्त्वाच्या वस्तू सोबत असतील तर प्रवास निर्धास्त, सुरक्षित आणि आनंदी होतो। म्हणूनच ॲफिलिएट या नावावर क्लिक करा आणि फ्लिपकार्ट वरील या वस्तू खरेदी करून आनंद घ्या। रायगड जिल्ह्यात दिवस ढगाळ राहील, मधल्या काळात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, रात्री थोडे सुकट वाटेल पण ओलावा जास्त असेल। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून वातावरण आर्द्र आणि ढगाळ, दुपारी संध्याकाळी सतत पावसाच्या थेंबांची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवस अर्धे ढगाळ, दुपारी व संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता जास्त। बुलढाणा जिल्ह्यात सकाळी वातावरण ढगाळ राहील, दुपारी संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता। अकोला जिल्ह्यात थोडे सूर्य दिसेल, पण दुपारी हलका मध्यम पाऊस, वादळ येऊ शकते। वाशिम जिल्ह्यात आकाश बहुतांश काळ ढगाळ राहील, दुपारपासून पावसाची विकसित शक्यता। अमरावती जिल्ह्यात सकाळी हलकासा पाऊस, दुपारी संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, दुपारी व संध्याकाळी वादळ पुढे येऊ शकते, रात्री थोडं सुकट पण आर्द्रता जास्त राहील। चंद्रपूर जिल्ह्यात हवामान गरम व आर्द्र राहील, दुपारी थंडावा देणारे पावसाळी वादळाचे अंतराळ दिसू शकतात। गडचिरोली जिल्ह्यात वातावरण पूर्णपणे ढगाळ राहील, सकाळी हलक्या फवाऱ्यांसह दुपारनंतर वादळी पावसाची परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात सकाळी वातावरण आर्द्र आणि ढगाळ राहील, दुपारी हलक्या ते मध्यम पावसाची व संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता। भंडारा जिल्ह्यात दिवसभरापासून ओलसर वातावरण, सकाळी हलका पाऊस पडेल, दुपारी व संध्याकाळी पावसात घट जाणवेल। गोंदिया जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील, सकाळी दुपारी थोडासा पाऊस पडण्याची शक्यता, संध्याकाळपर्यंत पावसाचा धोका वाढू शकतो।
वर्धा जिल्ह्याबद्दल थेट अंदाज मिळाला नाही, पण आसपासच्या भंडारा नागपूर परिसरातील हवामान पाहता वर्ध्यातही ढगाळ वातावरण, हलका पाऊस शक्य, तापमान सुमारे 30 ते 32 डिग्री राहण्याची शक्यता.